नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण गुलाबजामुन फ्लेवरचा अगदी सोपा असा रसरशीत रवा केक बनवणार आहोत। घरातीलच काही साहित्यांमध्ये हा मस्त असा रवा केक तयार होतो। बघू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त रवा केक झालेला आहे आपला। तर सर्वात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथे बघा मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथे बारीक रवा घेतलाय मी, तुम्ही बारीक किंवा मोठा घेऊ शकता जो तुमच्याकडे आहे तो। कुठल्याही एका वाटीने तुम्ही रवा मोजून घेऊ शकता। त्यानंतर की नाही आपण त्याच वाटीने की नाही साखर मोजून घेतलेली आहे, पाव वाटी साखर। साखर कमी घालायची आहे आपल्याला। नंतर इथं 2 मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत बघा। तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे मिल्क पावडरचे पॅकेट मिळतील तुम्हाला। 2 पॅकेट घालायचे आपल्याला, म्हणजे छान असा गुलाबजामुन सारखी टेस्ट येते आपल्या केकला। इथे वेलची घेतलेली आहे 3 ते 4, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि की नाही आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। जितकं होईल तितकं बारीक आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे। इथे बघा मस्त अशी याची पावडर तयार झालेली आहे, मस्त अशी भरपूर असं बारीक करून घेतलेलं आहे मी। आता यामध्ये की नाही ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे ना त्याच वाटीने दही घेतलेला आहे, पाव वाटी दही। दही आंबट नको आहे आपल्याला आणि थंडही नको आहे, रूम टेम्परेचरचं दही हवं आहे आपल्याला। तर इथे बघा पाव वाटी दही घेतलेला आहे मी। त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी तेल घ्यायचं आहे आपल्याला। तेल इथं आपलं जे कुकिंग ऑइल असतं आपण जे रोज स्वयंपाकासाठी वापरतो ना ते घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने की नाही पाव वाटी दूध घेतलेलं आहे। दूधही आपल्याला रूम टेम्परेचरवरच हवं, थंड बिलकुल घ्यायचं नाही आहे। गरम करून थंड झालेलं दूध वापरायचं आहे इथे। दूध आणखी आपल्याला लागणार आहे पुढे। तर याला की नाही आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात। इथे बघा याला की नाही आता आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। छान असं केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथे बघा मस्त मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इथं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। हे बॅटर जे आहे ते घट्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। यामध्ये मी आणखी दूध घालणार आहे। दूध घालून की नाही मी 5 मिनिटं असंच एका बाजूला झाकून ठेवून देते। रवा असल्यामुळे बऱ्यापैकी दूध शोषलं जातं, त्यामुळे दुधाचा वापर आपल्याला आणखीन करावा लागणार आहे। लागेल तसं गरजेनुसार दूध आपण वापरणार आहोत यामध्ये। तुम्हाला मी पूर्णपणे दुधाचा वापर किती केलेला आहे तो सांगते। साधारण 1 वाटी दूध मी वापरलेलं आहे यामध्ये। तर इथे बघा मी परत दूध थोडंसं घातलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि 5 मिनिटं असंच झाकून ठेवलेलं आहे मी एका बाजूला। आता की नाही इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तुम्ही एखादं पातेलंही ठेवू शकता, फक्त जाडबुडाचं हवं आहे। त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि आपल्याला कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे। 5 मिनिटासाठी कढई प्रीहीट करायला गॅसवरती ठेवलेली आहे मी। आपण आज कढईमध्ये केक बनवणार आहोत, तोही खूप सोप्या पद्धतीने। तुमच्याकडे कढई नसेल तर पातेलंही ठेवू शकता प्रीहीट करण्यासाठी। तर इथे बघा एक केक टीन घेतलेला आहे मी स्क्वेअर शेपमध्ये। त्याला की नाही तेल लावून घेते, सगळीकडे तेल असं पसरून घ्यायचं आहे आणि मैदा लावून घ्यायचा आहे। नंतर जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर बटर पेपरचा वापर करा। इथे मी तेल लावून मैदा ग्रीस करून घेते आणि केकचं भांडं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही केक बनवू शकता। 5 मिनिटं झालेले आहेत। हे बॅटर बघा जे आपण दूध घातलेलं होतं ना ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। इथे गरजेनुसार दुधाचा वापर करायचा आहे आपल्याला। आता की नाही यामध्ये आपण बेकिंग पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा। जे आपण पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो ना तो, जो घरामध्ये आपल्या असतो तो। त्याच चमच्याने पाव चमचा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा। आणि इथे बघा मी परत 3 ते 4 चमचे दूध घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने। आणि परत एकदा याला की नाही आपल्याला 5 ते 10 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा मी। खूप जास्त वेळ फिरवायचं नाही, 1-10 सेकंद फिरवलं तरी खूप झालं। तर बघा इथं मस्त असं स्मूथ आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। आता की नाही हे बॅटर आपण टीनमध्ये काढून घेणार आहोत, केक टीनमध्ये। यामध्ये की नाही मी टोटल 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे। केकचं भांडं 2 ते 3 वेळा टॅप करून घेतलेलं आहे। कढई प्रीहीट झालेली आहे आपली आता। आता की नाही आपण हा केक बेक करायला ठेवणार आहोत
गॅस मीडियम करायचा, वरून एक परात झाकायची आहे आपल्याला अशी पॅक, जेणेकरून हवा कुठून जाणार नाही आहे. परातीच्या वरती एखादी जाड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून कढईमधली जी हवा आहे ती बाहेर जाणार नाही आणि केक आपला छान बेक होईल. इथे की नाही 35 ते 40 मिनटं मी मीडियम गॅसवरती केक बेक करून घेत आहे. वेळ थोडासा कमी जास्त लागू शकतो, पण साधारण एक 40 मिनटं केक बेक करून घेतलेला आहे बघा मी. तर मस्त असा आपला केक बेक झालेला आहे बघा. सुरीच्या साहाय्याने इथं आपण केक चेक करूयात बघा. ही जी सुरी आहे ना आपली एकदम क्लीन निघते, कुठेही चिकट लागत नाही आहे, म्हणजे केक छान बेक झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की केक थोडासा चिकट लागतोय, सुरीला चिकटपणा आहे, तर तुम्ही आणखी एक 10 मिनटं केक मीडियम गॅसवरती बेक करून घ्या. इथे बघा आपला केक जो आहे ना खूप छान बेक झालेला आहे. याला की नाही आता आपण काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. केक थंड होतोय तोपर्यंत की नाही आपण आता साखरेचा पाक करून घेणार आहोत. इथे बघा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आपण केकमध्ये पाव वाटी साखर घातलेली होती, तर इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण केकसाठी जे सर्व सामान मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला की नाही. इथे बघा साखर पूर्णपणे पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे. इथे आपल्याला कुठलाही 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही आहे. पूर्णपणे आपल्याला पाण्यामधली जी साखर आहे ना ती वितळून घ्यायची आहे आणि एक 3 ते 4 मिनटं आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे बघा आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे. तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. इथं केकही थंड झालेला आहे. याला की नाही आता आपण डिमोल्ड करून घेऊयात. याच्या की नाही आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा सुरीच्या साहाय्याने. अशा पद्धतीने पूर्णपणे केक थंड झाल्यानंतरच काढायचा आहे आपल्याला. तुम्ही जर केक गरम गरम काढायला गेला ना तर आपला केक तुटतो, व्यवस्थित निघत नाही. तर पूर्ण थंड झाल्यानंतरच केक आपल्याला भांड्यातून काढायचा आहे. इथे बघा किती छान आपला रवा केक तयार झालेला आहे. बघा किती छान एकदम स्पॉन्जी, खूप छान जाळीदार असा मस्त केक फुगलेला आहे आपला आणि मस्त असा बेकही झालेला आहे सगळीकडून एकसारखा आणि स्पॉन्जी किती छान तयार झालेला आहे बघा. आता खालची जी बाजू आहे ना केकची उलटी बाजू, त्याच्यावरती आपल्याला हे शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे. इथे बघा मी चमच्याच्या साहाय्याने जे आपण शुगर सिरप बनवलेलं होतं ना ते सर्व घालून घ्यायचं आहे. ते छान आपल्या केकमध्ये मुरल्या जातं. थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. परत जर तुमचं थोडंफार शिल्लक राहिलेलं असेल ना तर एक 5 मिनिटांनी परत आणखीन तुम्ही घालू शकता. ते छान केकमध्ये ऑब्झर्व होतं, छान मुरलं जातं. तर मस्त असं हे जे सगळं शुगर सिरप होतं ना माझं ते मी केकमध्ये घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघा. थोडंसं कोमटच ठेवायचं, कोमट असतानाच घालायचं आहे. इथे बघा मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटांनी परत आणखी जे राहिलेलं होतं ना ते सर्व घालून घेतलं होतं. तर मस्त असं हे शुगर सिरप मी सगळीकडे घालून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की हे शुगर सिरप जास्त होईल, पण एक तुम्ही 5 मिनिटांनी बघा पूर्ण केकमध्ये हे शुगर सिरप मुरल्या जातं आणि जे काही तुमचं परत राहिलेलं आहे ना ते परत तुम्ही आणखी घालू शकता. इथे बघा तुम्ही पूर्णपणे केकमध्ये आपलं शुगर सिरप मुरलेलं आहे आणि मस्त असा आपला हा गुलाबजामुन फ्लेवरचा केक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला आता मी कट करूनही दाखवते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा मस्त असे याचे कट करून घेते मी स्क्वेअर शेपमध्ये. बघा किती छान एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आपला हा रवा केक तयार झालेला आहे. आणि जे आपण वरून शुगर सिरप घातलं होतं ना तर ते तर खूपच मस्त. बघूनच तुम्हाला कळत असेल किती एकदम ज्युसी आणि रसरशीत केक झालेला आहे आपला. तुम्हाला दाखवते मी आता एकदा. खूप काही भांड्याचा पसारा न करता अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आपला हा गुलाबजामुनसारखा रसरशीत रवा केक तयार झालेला आहे बघा. एखाद्या सणासुदीला अशा पद्धतीने अशी तुम्ही मिठाई म्हणूनही हा केक बनवू शकता. तर बघा किती छान एकदम ज्युसी केक झालेला आहे. आतमध्ये किती मस्त हा शुगर सिरप आपलं मुरलेलं आहे. बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. इतका छान आपला हा रवा केक तयार झालेला आहे. रसरशीत असा गुलाबजामुन फ्लेवरचा रवा केक तयार झाला आहे. हा केक की नाही तुम्ही एक
3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नंतर खायचा। बघा किती मस्त चव लागते। मस्त असा आपला रवा केक तयार झालेला आहे, बघू शकता। खूप छान सॉफ्ट आणि रसरशीत असा हा केक तयार झालेला आहे। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा केक नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।